नमस्कार, आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। रोज रोज 30 भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी कढी पकोडा 10 ते 15 मिनिटांमध्ये कसं बनवायचं आणि त्याचबरोबर कुकरमध्ये जिरा भात कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत। चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। कढी पकोडा बनवण्यासाठी जो आपल्याला वाटण लागणार आहे तो बघून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा इथे कोथिंबीर घेतलेली आहे, थोडा अद्रक घेतलेला आहे मी, चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखटाचं प्रमाण पाहिजे तेवढं मिरच्या घ्यायच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपल्याला जाडसर खरडा तयार करून घ्यायचा आहे, जास्त बारीक करायचं नाहीये हे वाटण। आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे। एवढं जाडसर वाटण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण पहिल्यांदा कढी पकोडे कसे बनवायचे ते बघून घेणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिला इथे मी बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मी एक अर्धी वाटी बेसन घेणार आहे। जेवढे तुम्हाला पकोडे बनवायचे त्या अंदाजे तुम्ही यामध्ये बेसन घ्या। साधारण हे 4 मोठे चमचे बेसन आहे। त्यानंतर ह्या बेसनामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा 1 चमचा धणेपूड टाकून घेणार आहे, घरगुती धणेपूड आहे ही। त्यानंतर 1 चमचा मी भाजलेली जिरेपूड टाकून घेते आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत। हळद टाकल्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। हे फक्त लाल कलर येण्यासाठी घेतलेला आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर मसाला टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये जो मगाशी खरडा तयार केला होता, जाडसर वाटप केलेलं होतं आपण, ते 2 चमचा टाकून घेणार आहोत। वाटण हे तिखट आहे त्यामुळे तुमच्या अंदाजे टाका, कारण तेच वाटण आपल्याला नंतर कढीसाठी देखील वापरायचं आहे। आता हे वाटण टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये एक मोठा कांदा मी चिरून घेतला होता, तो कांदा देखील मी ह्यामध्ये टाकून घेते आहे। जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर अर्थात यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, कोथिंबीरीशिवाय तर आपली कुठलीच रेसिपी होत नाही, त्यामुळे कोथिंबीर तर गरजेचीच आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर आपण हे सुकच असताना व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून बेसनामध्ये सगळं मीठ मसाला वाटण व्यवस्थित असं बेसनाला लागेल आणि आपले पकोडे हे अगदी छान होतील। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा मी यामध्ये खाण्याचा सोडा टाकलेला आहे। जर तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, नाहीतर थोडंसं इनो सॉल्ट टाकला तरी देखील चालू शकतं। आता हा सोडा देखील मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला भज्यांचं जसं मिश्रण असतं तसं जाडसर मिश्रण करायचं आहे। पटकन एकत्र पाणी टाकायचं नाही, नाहीतर हे मिश्रण पातळ होईल। त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊनच थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। साधारण मला इथे 2 मोठे चमचे पाणी लागलेलं आहे, जास्त पाणी लागलेलं नाही, तुम्ही बघू शकता। आता असंच व्यवस्थित मिश्रण हे एकत्र एकजीव हाताने करून व्यवस्थित त्याचा गोळा तयार करायचा आहे। अंदाज घ्यायचा, आपण भजे टाकून बघायचे व्यवस्थित ते आपल्या हातातून सुटतायत की नाही त्याचा अंदाज घ्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे। तुम्ही बघू शकता, मी इथे तुम्हाला उचलून देखील दाखवते पीठ बघा। हे बघा असे भजे आपले पडतायत आता, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे। खूप छान रेसिपी होते, झटपट होते। अगदी भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी करायला काहीही हरकत नाही। अर्थात हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडी आणखीन आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपण भजे हे तळून घेणार आहोत। कढी पकोडा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम करून द्यायचं आणि त्यानंतर आपण जे पकोड्यांचं मिश्रण केलं होतं ते मिश्रण घेऊन छोटे छोटे पकोडे आपण तेलामध्ये डीप फ्राय करण्यासाठी सोडणार आहोत। जेवढे आपल्या कढईत बसतील तेवढे आपण हे पकोडे टाकून घ्यायचे, जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर ते पकोडे एकमेकाला चिटकतील। तुम्ही बघू शकता अलगद मी हाताने सोडते, तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही चमच्याने टाकलं पीठ तरी देखील चालू शकतं। जेवढ्या आकाराचे पाहिजेत, जेवढे लहान मोठे पाहिजेत त्याचा अंदाज घेऊन तुम्ही पकोडे करा। हे बघा व्यवस्थित असे पकोडे तेलात सोडायचे आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता पकोडे हे छान खालच्या बाजूने खरपूस असे तळून झालेले आहेत। आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने हे पकोडे एक साइडनी पलटी करून घेऊया, म्हणजे ते सगळ्या बाजूने खरपूस असे तळून निघतील। खूप छान होतात, ते टेस्टी होतात एकदम, असेच खाल्ले तरी देखील चालतात। तुम्ही बघू शकता इथे, तुम्ही ते बघू शकता सगळ्या बाजूनी आपले पकोडे आहेत ते मस्त असे खरपूस तळून झालेले आहेत आणि आतमध्ये एकदम मऊसूद आहेत, खायला एकदम टेस्टी लागतात। खरं म्हटलं तर स्टार्टर म्हणून देखील याचा उपयोग केला तरी देखील चालतं, खूप टेस्टी लागतात।
आता हे पकोडे आपण झाऱ्याच्या साह्याने तेल निथळून घेणार आहोत। सगळं एक्स्ट्राचं तेल काढून टाकायचं, म्हणजे ते तेलकट लागत नाहीत कढीमध्ये टाकल्यानंतर। आणि आता एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर मी काढून घेते, म्हणजे जे काही तेल आपलं राहिलं असेल ते देखील निथळून जाईल। खूप छान होतात हे, नक्की करून बघा तुम्ही। चला, आता आपले पकोडे तर बनून झालेले आहेत। आता आपण कढी बनवायची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी मोठा बाउल घेतलेला आहे मी, आणि त्यामध्ये मी एक मोठी वाटी दही टाकून घेणार आहे। जाडसर दही आहे, थोडंसं दही आंबट असलं तरी चालेल, जास्त आंबट घेऊ नका। त्यानंतर आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा बेसन टाकून घेणार आहोत। बेसन मी दह्यामध्येच टाकून घेते, आणि थोडंसं आपण ह्यामध्येच चमच्याच्या साहाय्याने दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे बेसन, जेणेकरून आपल्या ह्या बेसनाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या राहणार नाहीत। काही जण काय करतात माहिती आहे का, हे बेसन आणि दही आहे ना मिक्सरला फिरवतात, त्यामुळे काय होतं त्याला फेस येतो आणि ते एकदम लस्सीसारखं बनतं। तसं करू नका, तुम्ही हाताने जर फेटलं तर जास्त उत्तम राहील। नसेल जमत तुम्हाला हाताने फेटायला तर नुसतं दही पहिला तुम्ही मिक्सरमधून काढून घ्या, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही बेसन टाकून मग पुन्हा मिक्सरला लावा। आता ह्यामध्ये मी एक अर्धा ग्लास पहिला पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि पाण्यामध्ये व्यवस्थित दही आणि बेसन मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर पाण्याची क्वांटिटी आपल्याला जेवढी पाहिजे, आपल्या कढीची क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढं आपण पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मग मिक्स करायचं, म्हणजे आपल्या बेसनाच्या गुठळ्या याच्यामध्ये राहणार नाहीत। तुम्ही बघू शकता बेसनाची एकही गुठळी ह्यामध्ये राहिलेली नाही। असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। साधारण 2 मोठे ग्लास पाणी मला यामध्ये लागलं, आणि मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे बघा किती पातळ झालेलं आहे। पातळ झालंय याच्यासाठी घाबरायची गरज नाही, कारण जेव्हा आपण कढी बनवतो तेव्हा ते आपोआपच घट्ट होतं। चला, आता आपले पकोडे देखील बनवून झालेले आहेत, आणि आपण दही देखील पातळ करून घेतलं आहे कढी बनवण्यासाठी। आता कढी बनवण्यासाठी मी गॅसवर इथे तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये, आणि त्यामध्ये मी एक चमचाभर राई टाकून घेतलेली आहे। राई छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचाभर जिरं देखील टाकून घेतलं आहे। जिरं आणि राई छान तडतडली आहे। आता ह्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत, आणि कढीपत्ता देखील छान असा आपण ह्यामध्ये तडतडून द्यायचा आहे, म्हणजे कढीपत्त्याचा वास देखील खमंग वास याच्यामध्ये मिक्स होईल। आता ह्यामध्ये जो मगाशी आपण खरडा तयार केला होता तो खरडा मी 2 चमचे टाकून घेणार आहे। तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करा, कारण मगाशी जेव्हा आपण पकोडे बनवले तेव्हा त्या पकोड्यामध्ये देखील आपण हा खरडा टाकला होता, त्यामुळे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करा। आता हा खरडा देखील तेलामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, छान फोडायचा, म्हणजे त्या खरड्याचे गुठळ्या राहणार नाहीत आणि कढीला व्यवस्थित असा तो खरडा मिक्स होईल। असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। सगळेजण म्हणतात ताई तुमचे व्हिडिओ कधी अपलोड होतात, तर आपले व्हिडिओ मंगळवारी आणि शुक्रवारी अपलोड होतात, तर पाहायला विसरू नका। आणि सबस्क्राइब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब देखील करून घ्या। व्यवस्थित असा खरडा मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे मी तुम्हाला एक खास टिप देते, आणि मजेशीर टिप आहे ही नक्की करा। आता आपण एक वाटी घ्यायची आहे, आणि वाटीमध्ये आपण 1 चमचा हळद घ्यायची आहे। जेवढे आपल्या कढीला लागेल, जेवढे आपल्या कढीचं प्रमाण असेल त्यानुसार तुम्ही हळदीचं प्रमाण घ्या। आता ह्या वाटीमध्ये आपण हळद घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घ्यायचं आणि पातळसा घोळ करायचा आहे हळदीचा, आणि ही हळद आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे। म्हणजे काय होतं माहिती आहे का, ही हळद आपल्या कढीमध्ये तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते, आणि हळदीचा जो कच्चेपणा आहे तो तेलात परतल्यामुळे तो कच्चेपणा देखील निघून जातो। आणि जर तुम्ही वरून हळद टाकली तर ती कढीमध्ये लवकर मिक्स होत नाही, त्यामुळे हळद ही अशीच पाण्यात मिक्स करून तेलामध्ये टाका। चला, आता आपला हा मसाला देखील आणि हळद देखील तेलामध्ये व्यवस्थित परतून झालेली आहे। हळदीचा कच्चापणा देखील निघून गेलेला आहे, तुम्ही बघू शकता छान अशी मिक्स झालेली आहे ती त्याच्यामध्ये। आता ह्या स्टेजला आपण जे मगाशी दही पातळ करून घेतलं होतं बेसन टाकून, ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं पहिला, म्हणजे जेणेकरून जे खाली जाडसर थर बसला असेल तो निघून जाईल। आणि नंतर आपण हे दहीचं जे मिश्रण आहे ते आपण ह्या वाटणामध्ये टाकून घेणार आहोत, हे बघा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या चमच्याच्या साहाय्याने। तुम्ही बघू शकता, आता बघायलाच किती सुंदर वाटते बघा। आणि हळद आपण पाण्यात मिक्स केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या कढीमध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे। तुम्ही बघू शकता, वरून जर हळद टाकली तर ती लवकर कढीत मिक्स होत नाही। हे बघा, अशी कढी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, आपल्या कढीला छान अशी उकळी आलेली आहे बघा, खूप सुंदर दिसते, छान अशी घट्ट पण होत चालली आहे। जेवढा थिकनेस तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही कढी घट्ट करत घ्या। आता ह्या स्टेजला मीठ टाकायचं नाही, जर तुम्ही मीठ लगेच टाकलं तर आपली कढी फाटायची शक्यता असते, त्यामुळे मीठ टाकायची घाई करायची नाही, छान कढी उकळून द्यायची। आता जे मी पकोडे बनवले होते ते पकोडे ह्यामध्ये सोडून घेते। जेवढे पकोडे आपल्याला पाहिजे तेवढे सोडून घ्यायचे, अर्धे तुम्ही बाजूला काढून ठेवा, नंतर जेव्हा सर्व करणार तेव्हा टाकले तरी देखील चालू शकतात।
आता हे बघा, पकोडे टाकल्यानंतर व्यवस्थित कढी मिक्स करायची। आता पकोडे टाकल्यावर काय होतं माहिती का, आपली कढी लवकर घट्ट व्हायला मदत होते, कारण त्याच्यात बेसन असल्यामुळे ते पाणी शोषून घेतं। आता हे पकोडे टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आधी मीठ टाकायची घाई करायची नाही। जर तुम्ही आधी मीठ टाकलं तर कढी उकळताना आपली कढी फाटते, त्यामुळे मीठ हे नंतरच टाका। आता हे मीठ टाकल्यानंतर आपण कढी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बघा किती छान दिसते दिसायला, आणि अर्थात त्यावर आपण कोथिंबीर भरभरून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने आपली कढी मिक्स करून घेणार आहोत। खाली गॅस चालूच आहे, हळू मी बारीक केली, हळूहळू ती कढी आपोआप घट्ट होत जाणार आहे अशीच। हे बघा किती छान दिसते बघा। आता इथे मी एक तुम्हाला सिक्रेट सांगते, थोडीशी गॅस मी फास्ट केलेली आहे जेणेकरून पटापट आपल्या कढीला थिकनेस येईल। आता इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। एकदम हॉटेल स्टाईल जी कढी असते ना, ती आता मी तुम्हाला दाखवते का ती त्याच्यामध्ये काय असं सिक्रेट टाकतात की कढी इतकी सुंदर दिसायला पण दिसते आणि खायलाही सुंदर लागते। आता ह्या तेलामध्ये मी थोडंसं राई टाकलेलं आहे, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे, एक लाल मिरची मी थोडीशी तोडून टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे। आणि आता याचा तडका आपण कढीला देणार आहोत। हे बघा असा छान असा तडका द्यायचा, त्यामुळे आपल्या कढीची टेस्ट तर वाढतेच, पण ती दिसायला आणि खायला दोन्ही सुंदरच लागते। खूप छान होते ही कढी, तुम्ही बघू शकता। आता ह्याचा थिकनेस देखील हळूहळू वाढत चाललेला आहे। जेवढी तुम्हाला घट्ट कढी पाहिजे तेवढी तुम्ही घट्ट करून घ्या, अशी सतत ढवळत राहायची। जर तुम्ही ढवळणं सोडलं तर कढी ही फाटेल, त्यामुळे सतत ढवळत राहा। बघा तुम्ही छान अशी आता मस्त उकळी आपल्या कढीला फुटते आहे। या स्टेजला थोडीशी गॅस बारीक करा, नाहीतर उतू जाईल। आता आपली कढी रेडी आहे बघा। छान असे पकोडे टाकल्यामुळे आपल्या कढीला थिकनेस पण छान आलेला आहे बघा, छान असे जाडसर झालेली आहे। तुम्ही बघू शकता, इथे मी चमच्याने उचलून देखील दाखवते, आणि साईडला जे कढी लागलेली आहे ती देखील चमच्याने काढून घ्यायची। बघा किती सुंदर दिसते आणि टेस्टी देखील खूप झालेली आहे। आपली कढी आता रेडी आहे। आता आपण त्यासाठी लागणारा जिरा भात कुकरमध्ये झटपट कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे लांबडा बासमती तांदूळ घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ घ्या। मी प्रमाण फक्त दाखवते तुम्हाला। इथे मी 2 ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे। याच्यासाठी मी तुम्हाला तांदळाचं प्रमाण दाखवते, कारण त्यामध्ये आपलं पाण्याचं प्रमाण देखील योग्य पडणं गरजेचं आहे। आता हे तांदूळ व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण। हे बघा मी 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ असे तांदूळ आता धुवून घेतलेले आहेत। जिरा भात बनवण्यासाठी इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरही छानपैकी गरम झाला आहे बघा। त्यानंतर एक मोठा चमचा मी इथे साजूक तूप टाकून घेतला आहे। तुम्हाला जर तूप टाकायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेल टाकलं तरी देखील चालू शकतं। छान असं तूप मेल्ट करून घ्यायचं, व्यवस्थित असं वितळून झाल्यानंतर ह्यामध्ये काही आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत। त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा 2-3 दालचिनीचे छोटे तुकडे टाकून घेतलेले आहेत। नंतर 2 मोठ्या वेलच्या म्हणजे मसाला वेलची आहे ही टाकून घेतलेली आहे। एक चक्रीफूल टाकून घ्यायचा आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत। तुमच्याकडे जो पण अवेलेबल असेल खडा मसाला तो टाकला तरी देखील चालू शकतो। छान असे खडे मसाले आपण तुपामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे स्वाद छान येतो आपल्या भाताला। आणि अर्थातच जिरा भात आहे त्याच्यासाठी जिरा तर पाहिजेच। जिरा छान आपण टाकून घ्यायचा आणि तडतडून द्यायचा तुपामध्ये। आता हा जिरा तडतडल्यानंतर आपण जो तांदूळ मगाशी धुवून ठेवला होता बासमती तांदूळ, तो ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। मी मोठ्या ग्लासाचं प्रमाण दाखवलं, तुम्ही तुमच्या सोयीनुसार ग्लासाचं प्रमाण लहान मोठं करून घ्या। मी याच्यासाठी दाखवलं कारण आपण कुकरमध्ये भात शिजवणार आहोत आणि त्यामुळे आपल्या पाण्याचं योग्य प्रमाण पडणं देखील गरजेचं आहे, नाहीतर कुकरमध्ये आपला भात हा चिकट व्हायची शक्यता असते। त्यामुळे मी तुम्हाला ग्लासाचं प्रमाण दाखवलेलं आहे। आता हा व्यवस्थित असा तांदूळ जो आपण टाकून घेतला आहे तो छानपैकी तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा, जास्त हलवायचं नाही, नाहीतर आपल्या तांदळाचा तुकडा पडण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। तांदूळ छान तुपामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण बघून घेणार आहोत। आपण ज्या ग्लासाने तांदूळ घेतले होते, 2 ग्लास तांदूळ घेतले होते, त्याच ग्लासाने आपल्याला पाण्याचं प्रमाण टाकायचं आहे। हा पहिला ग्लास मी पाण्याचा टाकते आहे, त्यानंतर हा दुसरा ग्लास मी पाण्याचा टाकला आहे आणि अर्थात हा तिसरा ग्लास देखील आपण पाण्याचा टाकणार आहोत। म्हणजे 2 ग्लास तांदळासाठी मी कुकरमध्ये 3 ग्लास पाणी टाकले आहे। तिप्पट पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपला भात एकदम छान सुटसुटीत मोकळा होतो, जास्त चिकट होत नाही। आता बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एक साधारण 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत, म्हणजे आपला जिरा राईस व्यवस्थित असा तयार होतो। त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर भरभरून घेणार आहोत आणि आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत। खूप छान होतो हा भात, नक्की करून बघा, खूप टेस्टी देखील होतो आणि तुपामुळे याचा स्वाद आणखीन वाढतो।
कुकर आता थंड झालेला आहे, शिट्टी वर करून आपण झाकण काढून घेऊया। हे बघा छान अशी वाफ निघते आहे, सुंदर असा भात तयार झालेला आहे। मी तुम्हाला चमच्याने हलवून देखील दाखवते। परफेक्ट झालाय बघा, एकदम मस्त मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे। पाण्याचा योग्य प्रमाण वापरल्यामुळे जिरा राईस हा कुकरमध्येही परफेक्ट होतो। बघा तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला चमच्याने उचलून देखील दाखवते, छान असा शिजला देखील आहे। आता आपण हा सर्व करून घेणार आहोत। पाण्याचा योग्य प्रमाण वापरल्यामुळे कुकरमध्ये देखील जिरा राईस एकदम परफेक्ट होतो, याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। आणि माझ्या योग्य टिप्स आणि ट्रिक वापरून जर तुम्ही कढी बनवली तर पहिल्याच वेळेस तुमची कढी देखील उत्तम सुपर टेस्टी होणार आहे, याची गॅरंटी मी तुम्हाला देते। आणि अशीच कढी जर तुम्ही बनवून खाल्ली तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल देखील वाढेल, कारण कढी इतकी सुंदर होते। तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या स्वादरस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।